इगतपुरीत मनसेच्या शिबिराचा आज तिसरा दिवस। बाळा नांदगावकर, अमित ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात येत्या काही दिवसात मोठे खांदेपालट होणार। पक्षाचे मुख्य सचिव म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवारांकडे जबाबदारी दिली जाणार, सूत्रांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक घेणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी 1 वाजता बैठक। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चव्हाणांची पहिल्यांदाच पुण्यात बैठक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ। दानवेंचा कार्यकाळ 29 ऑगस्टला संपणार। विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू। नाशिकचे काही वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात। 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले, सूत्रांची माहिती। चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदेंचा भाजपात प्रवेश। रवींद्र शिंदेंकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता। महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार। 14 गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। सीमा भागातील 14 गावं चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग। मुंबईतील आझाद मैदानावर परिचारकांचं आंदोलन सुरू। उद्या परिचारकांचं राज्यस्तरीय एकदिवसीय आंदोलन। 18 जुलैपासून राज्यभरातील परिचारिका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार। बैलगाडी शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली। बैलगाडी शर्यतीआधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात याचिकेत उल्लेख।